सम्पदः द्वेषबुद्धि विनाशाय आत्मज्योति नमोस्तुते। आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्मज्योति नमोस्तुते। ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुज्योति नमोस्तुते। मला कल्पना आहे आपण सर्वजण येथे सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहात। मी घेणार नाही आहे। परवापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे त्या सर्वांचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो। आणि आज ज्यांच्या कला या ठिकाणी सादर होणार आहेत त्यांना बक्षीसही मिळणार आहे। त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। मी आदर्श शाळेत काही शिकायला मिळाले आहे। आमचे गुरुवर्य भुतेकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज एवढं काही करू शकलो। माझे मार्गदर्शक हे मला लहानपणीपासूनच राहिलेले आहे आणि अजून पण त्यांचे मार्गदर्शन मला खूप लहानपणीपासूनच्या आठवणी आहे। मी त्या सांगू इच्छितो पण वेळेअभावी त्या सांगूही शकत नाही। मी आता फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहे। सिंदखेड राजा येथे श्रीपाद फोटो स्टुडिओ या नावाने माझं स्टुडिओ आहे। बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। भुतेकर सर, आज खूप छान वाटतं एवढ्या दिवसांनी एवढ्या सगळे वेगळ्या ठिकाणी असताना आपण एका ठिकाणी जमलोय। एवढं छान वाटतंय, किती छान वाटतंय की आज पुन्हा या शाळेच्या प्रारंभणात आणि या आपल्या मैत्रिणीसोबत, मित्रांसोबत आणि त्या शिक्षकांसोबत आपण इथे जमलेलो आहे। असं वाटतंय की कालच आपण इथून शिकून गेलोय। आणि आमचे वर्ग शिक्षक होते भुतेकर सर, त्यांच्या आमच्यासोबतच्या खूप जास्त आठवणी आहेत। ते म्हणजे की असं की आम्ही क्लासमध्ये भुतेकर सर जर आले तर क्लास एकदम शांत होऊन जायचा आणि भुतेकर सरांचे असे खूप सारे ब्रीद वाक्य होते की जे आम्हाला आमच्यासाठी घेतलेल्या सगळ्यांनी सगळ्या शिक्षकांचे आभार मानते। बस माझ्या मनात शिक्षिका आणि सर्व विद्यार्थिनी सर्वांना नम्र नमस्कार। आज आपण इथे स्नेहसंमेलन आणि गेट टुगेदरमुळे आपण इथे सगळे जमले एवढे मोठे। खरंच म्हणजे आम्हाला वर्ग शिक्षक होते भुतेकर सर। 2012-13 मध्ये आम्ही 1ली ते 4थी पर्यंत आम्हाला संजय भुतेकर सर वर्ग शिक्षक होते। सर जेवढे स्ट्रिक्ट तेवढेच आम्हाला जीव लावणारे आणि योग्य असं या शाळेतलं कोणीच विद्यार्थी नसेल की जे सरांना घाबरत नसेल। आहे का कोणी की सरांसमोर जाऊन तुम्ही डायरेक्ट उभं राहू शकता आणि काहीतरी बोलू शकता? आम्हाला तर अजून पण आता आम्ही सगळे भेटलो पण आम्हाला एकदम भीती वाटली की बापरे सरांसमोर। या शाळेचा आणि माझ्या वर्ग शिक्षक आणि या बाकीचे शाळेतले शिक्षक यांचे खरंच योग्य मार्गदर्शन राहिले आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आज MBBS करू शकत आहे। कारण आपल्या शाळा जरी एवढी मोठी इमारत असली परंतु आपल्या स्वप्नांची पाया आणि परत गाणे पण कविता असायची आपल्याला। पण असं कोणतं शिक्षक भेटत नाही की कविता म्हणजे डान्स करून शिकवतात। आम्हाला डायरेक्ट असं डान्स करायला लावायचे शाळेत वर्गात की करा आता ह्या गाण्याचा हा नाचा, म्हणजे तुला असं म्हणजे तो विंचू चावला एक गाणं होता तेव्हा सगळे आम्ही इतके नाचायचो की पाहिजेच काम नाही। आणि गोष्टी पण सर डायरेक्ट ॲक्टिंग करून दाखवायचे, चला ह्याला त्याला असं झालं म्हणजे कधी विसरायचं कामच पडलं नाही आम्हाला। अजून आठवतं सरांनी नेहमी
मार्गदर्शन केले की नाही तुझ्याकडून होऊ शकतं, तू करू शकते, त्यामुळे तू कर. आणि मी त्याच्यामुळेच खरंच पुढे जाऊ शकले. तुम्ही खरंच सगळ्या विद्यार्थिनींना खूप अभ्यास करा आणि हुशार असं चालत नाही, पण मेहनत जर तुम्ही केली तर खरंच तुम्ही मोठे व्हाल. अभ्यासाने माणूस मोठा होतो आणि माणूस मोठा झाला की आपले आईवडील खरंच आपल्यासाठी नाही तर आपल्या आईवडिलांसाठी आणि आपल्या शिक्षकांसाठी तरी अभ्यास करा. आणि एवढंच नाही, फक्त तुम्ही अभ्यासात जर तुम्हाला नाही जमत आता किती मेहनत केली, पण तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात पण करू शकता ना. असं नाही की अभ्यासातच तुम्ही सक्सेस मिळू शकता, तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात करा. आता माझाच भाऊ आहे, त्याचा बिझनेस आहे, म्हणजे त्याला लहानपणापासून खूप मोठा म्हणजे नाही राहिला, पण त्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे तो आज जालना येते, त्याचा खूप मोठा बिझनेस आहे आणि तो खूप सक्सेसफुल आहे. आणि एवढ्या कमी एजमध्ये सुद्धा त्यांनी खूप म्हणजे मोठं सक्सेस मिळवलं आहे. आणि तो पण चौधरी म्हणजे भुतेकर सरांचाच विद्यार्थी आहे. असं नाही की तुम्ही फक्त अभ्यासानेच, तुम्ही कोणत्याही याच्यात इंटरेस्ट असेल तुम्ही करा. आणि परत एवढंच नाही, आपल्या सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष सौरभ तायडे हा पण सरांचाच विद्यार्थी आहे. म्हणजे बघा, तुम्ही असं नाही केलेलं तुम्हाला सक्सेस, तुम्ही कशात पण करा, पण मेहनत करा आणि खूप अभ्यास करा. मेहनत केल्याने तुम्हाला सक्सेस आपोआप मिळते. बोलायला खूप काही आहे, पण खूप सारा वेळ झालेला आहे, त्यामुळे एवढे बोलून मी थांबते. माझं शिक्षण हे 1ली ते 8वीपर्यंत या शाळेत झालेलं आहे. तरी एवढं बोलून माझे 2 शब्द. या शाळेत शिकलेली आहे. माझं नाव कोमल सुरेश खुरपे. मी 1ली ते 4थीपर्यंत असताना इथे फक्त 4च टीचर होते इथे. त्याच्यामध्ये बुदेकर सर, मोरे सर, एक काळे सर होते. नंतर सगळे सर आले इथे. नंतर आम्ही जेव्हा इथे शिकत होतो तेव्हा आम्हाला खरंच म्हणजे सगळ्यांनी एवढं छान शिकवलेलं की त्याच्यामुळे आमचा पाया जे बेसिक, तर तुम्ही पण त्या गोष्टींचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि जे पण तुम्हाला काही अडचणी वगैरे असतील ते हे सगळं एकदम चांगल्याने आपल्याला सांगतात. कुठे काही आपल्याला अडचण असेल तर ते पण एकदम चांगल्याने क्लिअर करतात. माझं हे सगळं चांगलं असल्यामुळे माझा MBBSला आणि याच्यामध्ये या शाळेचा खूप मोठा वाटा आहे. आणि मी सगळ्यांना थँक्यू म्हणेल की त्यांनी नेहमीच मला सपोर्ट केलं. आणि यापुढे पण काही कोणाला मला काही लागलं या फिर शाळेला काही गरज वगैरे म्हणजे शाळेला काही पुढे काही गरज वगैरे असली तर त्यांनी मला कधी पण माझ्या फील्डमध्ये जे असेल तर त्यांनी कधी पण निसंकोचपणे माझ्याकडे यावे अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि संपवते. आणि थँक्यू सो मच. या शाळेला खूप, माझी पहिली शाळा होती आणि मला या शाळेने खूप साऱ्या आठवणी दिलेल्या आहेत. आणि थँक्यू. उपस्थित मित्रमैत्रिणींना सर्वांना नमस्कार. आपण इथे आज एक सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त एकत्र आलो आहोत. ही स्नेहभेट घडवून आणण्याकरता या शाळेचे खरंच खूप खूप आभार. परंतु पूर्वतयारी नसल्या कारणाने फारशी हिंमत एकवटू नाही शकलो आणि तशी सवय राहिली त्याला. पण विद्यार्थ्यांना एवढं मात्र नक्की सांगेल की आपण खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या भविष्याची जी डोर होती ती या शाळेच्या हातामध्ये होती आणि आहे. सध्या वर्तमानच्या विद्यार्थ्यांना एवढा आवर्जून सल्ला देईन की तुमचे हे शाळेचे दिवस परिपूर्णपणे जगून घ्या, कारण की हे दिवस परत येणारे नाहीत आणि हे गुरुजन वर्ग परत आपल्याला मिळणारे नाहीत. यांचं मार्गदर्शन हे आपल्या सर्वांसाठी खूप मोलाचे आहे. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून एवढं सांगतो, सर्वांचे मोलाचे योगदान माझ्या आयुष्यामध्ये खूप कार्य ठरलेले आहे. एवढंच बोलतो, शब्दामध्ये खरं तर व्यक्त नाही करू शकणार, पण धन्यवाद. या सर्व शिक्षकांनी जुने विद्यार्थी 2011, 12, 13 जे इत्या 4थीमध्ये शिकत होते त्यांची बॅच एक वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त या ठिकाणी बोलवलं आणि जुन्या विद्यार्थ्यांना कुठेतरी एकत्र आणायचं काम या शिक्षकांनी केलं. सांगायचं याबद्दल इतिहास भरपूर आहे, पण वेळ कमी पडेल. एक बुदेकर सरांबद्दल एक जुना किस्सा या ठिकाणी सांगू इच्छितो.
इयत्ता 4थीत असताना सरांनी इयत्ता 1ली पासून ते 4थी पर्यंत खूप सहकार्य केलं. आणि मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस ही शाळा म्हणजे पत्राची होती. शाळा असताना सरांनी ज्यावेळेस आम्ही दांडू करायचो त्यावेळेस सरांनी फक्त त्या पत्राच्या भिंतीवर साईडला छडी वाजवल्यानंतर पूर्ण वर्ग शांत राहायचा. तसाच दरारा आजही सरांचा या शाळेत आहे. तर असा दरारा कायम टिकून ठेवा. घडवलं तसं यानंतरही विद्यार्थ्यांना तुम्हाला घडवायचं आहे. एवढे बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. मी ह्या शाळेत 7वीपर्यंत शिकलो. आमचा वर्ग इथेच असायचा. त्यावेळेस म्हणजे इथे 4थ्या वर्गात असताना भुतेकर सर म्हणजे एक झालेला प्रसंग सांगतो. सर्वजण भुतेकर सरांपासूनच शिकलेले आहे. त्यांच्याबद्दलच सर्वांना एक थोडे प्रसंग आठवतात. तसा एक माझं पण आहे. सर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे इयत्ता 4थीत असलेला जो धडा आहे तो शिकवत असताना सरांना असा शिकवला होता की तो आतापर्यंत पण विसरलेलो नाही. सत्य सांगणं, बोलणं, त्यावेळी समजून सांगण्याची पद्धत येत नव्हतं किंवा इंग्लिश पण येत नव्हतं. सरांनी चांगल्या पद्धतीनं सांगितलं आणि सरांनी मारण्याच्या पद्धतीनं सांगितलं. पण मला आता एवढं सांगण्यात म्हणजे वाटतं की गणित हा विषय चांगला झालेला आहे आणि सर्व सर लोकांचे खूप आभार करतो. आणि आदर्श शाळेतून समोर गेला तो खरंच एक आदर्श झालेला आहे. सरांनी एवढं बोलून नमस्कार. आमची बॅच 2009 व 2010ची बॅच होती. माझं लहानपण या शाळेत चालू झालेलं आहे. सर्व शिक्षकांना मी खूप घाबरायचो व आजही घाबरतो. आणि तेच कारण असावे की मी उद्योजक आहे. तसे या शाळेने शिकवले मोठ्यांचा आदर करणे. या शाळेने शिकवले की शांत संयमी राहणे. शाळा माझी आवडती शाळा, आदर्श शाळा. शाळा तेव्हा छोटी होती पण या शाळेने विद्यार्थी मात्र मोठे घडवले. शाळा भव्य दिव्य आहे आणि ते बघून खूप आनंद, मनाला असा आनंद वाटत आहे. या शाळेने खूप विद्यार्थी मोठ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शाळा ही काही गोष्टी तुमच्या हात असते, जसे की खूप सारे जिवलग मित्र. अजूनही ते माझ्या साथीला आहे व पुढेही राहतील. मी आशा बाळगतो मित्रांकडून. शाळा खूप आवडती शाळा म्हणजेच आदर्श शाळा. सर्व शिक्षकांनी आयोजित केला त्यांचे मी माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने व सर्व सहकारी मित्रांच्या वतीने आभार मानी माझे या ठिकाणी रजा घेतो. रामकृष्ण हरी मंडळी. शिक्षक कर्मचारी वृंद तसेच या शाळेमधले सगळे सहकारी माझे मित्र यांना सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी मोरे सर यांचे खूप आभार मानतो की त्यांनी या शाळेच्या अभिनव उपक्रम या ठिकाणी आयोजित केला. सुरुवातीला माझे नाव निखिल राजू मेहत्रे. मी या शाळेत 2009-10 मध्ये 4थीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तसेच माझं शिक्षण BSc ॲग्री समर्थ ॲग्रिकल्चर कॉलेज येथे पूर्ण झालेलं आहे. तुम्ही सगळे जाणता की मी या शाळेतला एक कर्मचारी म्हणून सध्या कार्यरत आहे. सुरुवातीला सर्वप्रथम मी भुतेकर सरांचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पहिलीपासून माझ्या गणितात मी थोडा कच्चा होतो, तर त्यांनी मला म्हणजे फटकेतून वगैरे त्यांनी माझा गणिताचा थोडा अभ्यास करून घेतला व पुढे माझ्या गणिताचा बेसिक तसेच खूप मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे माझे इंग्लिशवर थोडेसे प्रभुत्व निर्माण झाले. तसेच यापुढेही या शाळेने हा अभिनव उपक्रम चालू ठेवावा अशी मी आशा बाळगतो. तसेच या जडणघडणीत या शाळेच्या सर्व मान्यवरांचे मी सर्वांचे स्वागत करतो व तसेच मित्रमैत्रिणींनो व माझ्या या छोट्या बहीण भाऊ हे सर्वजण उपस्थित असल्यामुळे यांचे आज आम्ही सर्वजण माझी विद्यार्थी मेळावा यासाठी उपस्थित राहिलेलो आहे. तर
खूप काही सांगायचं झालं तर ह्या शाळेतून खूप काही शिकायला भेटलं. तर तसेच माझं स्वतःचा मी परिचय देतो तुम्हाला. माझं शिक्षण हे 1ली ते 4थीपर्यंत ह्याच शाळेत झालं. तसेच माझं शिक्षण हे BSc ॲग्री व MBA पुणे विद्यापीठातून झालेलं आहे. शाळेने खूप काही शिकायला दिलं. ह्या शाळेपासून आम्हाला आडे सर झाले, मोरे सर झाले व तुळसेकर सर झाले, यांचे खूप काही मोलाचं मार्गदर्शन आम्हाला भेटलेलं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. 2013-2014 बॅचचा विद्यार्थी. आदर्श शाळेमध्ये माझे खूप चांगले दिवस गेले. म्हणजे मी बालवाडीपासून तर शाळेमध्ये शिकलो आहे व मी आता सध्याच माझी फार्मसी कंप्लीट झाली आहे व मी फार्मा कंपनीमध्ये जॉबला आहे. भुतेकर सरांचं आम्हाला लहानपणीपासून भीती वाटते, कारण की सर आपण डोळेवरती होत नाही. सर जर आमच्या गल्लीतून जर जात असेल तर आम्ही खाली मान घालून उभे राहत असतो कधी पण. एवढं सरांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे व सर्व आतापर्यंत गायडन्स केलं चांगलं व मार्गदर्शन त्यांचं आमच्यावर आतापर्यंत आहे. म्हणजे सपोर्ट करतात सर्व गोष्टींमध्ये आम्हाला. आणि बस एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तसेच माझे क्लासमेट, माझे वर्गमित्र, माझे नाव विशाल परमेश्वर सोनोने. मी राहणार सिंदखेड राजा गानारगल्ली. माझे शिक्षण इथे 1ली ते 4थीमध्ये म्हणजे एक गोष्ट आठवते. आमचे भुतेकर सर होते. आम्हाला 3 ते 4च्या दरम्यान नाही का ते बेचे पाडे म्हणायला बसवायचे. तर ते भुतेकर सर आले ना म्हणजे आमचं जरा त्यांचं एक वर्चस्व असं होतं ना की ते बाहेरून पण येताना दिसले ना, वर्गात दागडू करता असलो आम्ही शांत बसायचे आणि ते 3 ते 4 दरम्यान आम्हाला जे पाडे घ्यायचे ते पाडे आतापर्यंत पण आमच्या सगळ्या पोरांचे पाठ आहे. आणि आमचे माननीय मोरे सरने मला एवढं शिकवलं आहे की लोक म्हणतात की पाय पाहून म्हणजे आथरून पाहून पाय पसरले पाहिजे, पण आमच्या मोरे सरांनी आम्हाला असं शिकवलं आहे की आपण तर आपलं आथरूनच मोठं केलं पाहिजे, असं मला या शाळेमधून सर्वांनी शिकवलेलं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. स्वराज्य ज्योती हीच जिजाऊजीने घडविले आपले राजे शिवछत्रपती. हीच जिजाऊजीने घडविले आपले राजे शिवछत्रपती. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी सर्वप्रथम वंदन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. खरं तर मी बालवाडीपासून ते 10वी पर्यंतचं अख्खं शिक्षण आदर्श माध्यमिक विद्यालयामध्ये पूर्ण केलं. ह्या 11 वर्षाचा प्रवास अवघ्या 11 मिनिटांमध्ये सांगणं खरं तर खूप अशक्य आहे, तरी पण मी थोडाफार प्रयत्न करते. आज आमच्या अख्ख्या शिक्षणाचे पाळे पुढे पुढे जर रोवले गेले असेल तर आज पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही ठामपणे शिकू शकतो, आमची मतं मांडू शकतो, आमच्या भविष्यासाठी लढू शकतो. कारण की ह्या शाळेने आम्हाला दिलेलं जे शिक्षण आहे, ह्या शाळेने आम्हाला दिलेली जी शिकवणूक आहे ती आजही आमच्या लक्षात आहे. खरं तर बोलताना खूप भावनिक होत आहे, शब्द अपुरे पडल्यासारखे होत आहे. तर शेवटी व्यक्त करते, नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाझरते. नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाझरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. पुस्तकांची हाक येते दप्तरांच्या कंठातुनी. संस्कारांच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावणी. शिष्य म्हणून युवक म्हणून सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. धन्यवाद. 5वीपर्यंत शाळेत शिकलो. ज्या शाळेच्या नावातच आदर्श आहे त्याला काही दुसरं काही म्हणण्यात उपमा देण्यात काही हेच नाही. त्याच्यामुळं आदर्श घडले गेले की जे खरंच भविष्यात आदर्श ठरतील. आणि भुतेकर सर झाले, मोरे सर झाले, रिटायरमेंट ही बाकीच्या शिक्षकांसाठी असेल पण त्यांच्यासाठी नसावी असं तरी मला वाटतं. कारण इतके उच्च हे विद्यार्थी घडवलेले की पाहायचं कामच नाही. आज कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आदर्श शाळेचे विद्यार्थी आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या जे समजा ज्युनियर सिनियर मुलं असतील किंवा मुली असतील, जिथे कुठे भेटले ते सगळे बोलतात स्वतः. कोणात इगो नाही आहे, हे नाही आहे. त्या शाळेने इतकं व्यवस्थित शिकवलेलं आहे की पाहायचं कामच नाही. हे संस्कार आम्ही जपलेले आहे आणि राहू देतील. त्याच्याबद्दल धन्यवाद. सुभाषित सांगतो मी आपल्या शाळेसाठी. गुरुना शोभते शिष्या शिष्यांना बी गुरुसता. उभयाभ्याम शोभते शाला शाला ये शोभते गुरु. या सुभाषित आपल्याला गुरुमुळे शिष्य शोभतो, शिष्यामुळे गुरु शोभतो आणि दोघांमुळे शाळा शोभते आणि शाळेमुळे आपलं गाव शोभतं. आपल्या शाळेतून अनेक असे विद्यार्थी
जे डॉक्टर इंजिनियर आता सध्या नितेही आपल्या गावातून आपल्या शाळेतून झालेला आहे, आपला नगराध्यक्ष, असे कित्येक व्यक्ती आपल्या शाळेमध्ये गेले आहेत. मला एक फार सांगायची इच्छा आहे सर की आपली जी शाळेत दुपारची सुट्टीनंतर जे आपले पाडे होत होते ते आम्हाला इतकं भविष्यात काय मिळाले सर की गणित क्षेत्रामध्ये 12वी ग्रॅज्युएशन करतात, त्याच्यानंतर जे मॅथ्सचं का हे असतं त्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीचं आमचे पाडे होत होते आणि कंटिन्यू 1 घंटा पुणेकर सर होते, आदेश होते, मोरे सर होते, त्या पोरांना दुपारी भर उन्हामध्ये बसून पाडे मारला होते. आज त्या पाड्यामुळं फार हे झालेलं आहे. दुसरी गोष्ट सर, आज जरी शाळा एवढी मोठी दिसते पण त्यावेळेस आमची ती पत्राची गाव ना पण शाळा आम्हाला आवडते. तर त्या शाळेनं असे विद्यार्थी दिले, असे मित्र दिले की जे पाहून आमचे दिवस आज सोयीस्कर जातात सर. आज एक फोन लावला तर सगळे मिळून एका मिनिटात हाताळू शकता सर. ही शाळेनं दिलेली जाऊन समजतं की असे मित्र आम्हाला भेटले. आज बोलायचं तर भरपूर काही आहे सर. आज खास करून एक आठवण काढायची म्हणजे आडे सर आलेली, एका आडे सर आणि भुतेकर सर आमच्या डिपार वितरण समारोह सोहळ्याचे सन्मान्य अध्यक्ष, आपल्या शाळेचे स्थानिक सल्लागार अनंतरावजी खेकाळे, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्या शाळेचे स्थानिक सल्लागार सिंदेखेड राजानगरीचे नगरसेवक माननीय ॲडव्होकेट संदीपजी मेहत्रे, माननीय श्री मुरलीधरजी वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य अडगाव राजा, आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री सुभाषजी मोरे सर, सध्या त्यांच्याकडे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे माननीय जिल्हा संघचालक म्हणून सुद्धा दायित्व आहे आणि 2012-13 या बॅचेसचे श्री मंगेशजी तायडे माजी विद्यार्थी आहेत. उपस्थित सर्व आपल्या आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदीपजी चौधरी, आदर्श कॉन्व्हेंटच्या सन्माननीय प्राचार्य जायभाई मॅडम, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थिनी तथा आज रोजी शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांचे पालक, माता, बंधू भगिनी, आजचा दिवस हा खरोखर जुनं ते सोनं. आम्ही आलो त्यावेळेला मी पण, मला वाटतं काहींचं 23 वर्ष वय आहे का तुमच्यापैकी, कोणाचं आहे का हात वर करा बरं. 26 आहे का. खेड राज्यात आलो त्यावेळेला घरून काढून दिलं होतं, तुझं काही खरं नाही, पण योगायोगानं मोरे सरांची माझी भेट झाली, इथं आलो, बरं झालं. मग वयाच्या 23व्या वर्षी आलो, आता 50 वर्ष होत आहेत नाही. बरं ठीक, मी तुला सुद्धा विश करणार आहे, कारण 8 फेब्रुवारी तुझी तारीख आहे का 7 फेब्रुवारी आहे, 7 फेब्रुवारी आहे. हा 2चा 4 होणार आहे. एकदा टाळ्या वाजवा आणि आशीर्वाद त्याला इथूनच द्या. सगळं लक्ष ठेवतो हा. खरोखर एका जणाच्या बोलण्यात आलं की सहज इमारत आहे आणि त्यावेळेचा टीनाचा वर्ग आहे. बाळांनो एक लक्षात घ्यायचं, ज्या वेळेला मोबाईल नव्हता त्यावेळेला आपण मामाच्या घरी जायचो. ज्या वेळेला मोबाईल म्हणजे फार मोठं षडयंत्र म्हणावं लागेल की ज्यानं नाते, जशा या बिल्डिंगमध्ये सुविधा आपल्याला मिळतात, जुन्या काळात आपल्या 3 पात्राच्या खोल्यांमध्ये आपण शिक्षण घेतलं, पण त्यावेळेला मोबाईल नावाचा प्राणी आपल्याजवळ नव्हता, म्हणून आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यावेळेला घेऊ शकलो, कारण आपल्या घरच्यांचं आपल्यावर लक्ष राहायचं. आज हे बसलेले आहे, मोबाईल हा अत्यंत घातक आहे, कारण वडिलाकडे मोबाईल आहे, आईकडे